मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिंचणी बीचवर दाखल झाले असून ते प्रस्तावित वाढवण प्रकल्पाचा आढावा घेत आहेत। जगातलं सर्वात मोठं जहाजही आता वाढवणला येईल। आम्ही जबरदस्तीनं भूसंपादन करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। आदिवासी मच्छीमारांचं पुनर्वसन करूनच भूसंपादन केलं जाईल। वाढवणमुळे 10 लाख रोजगार निर्मिती होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। डहाणूमधल्या स्थानिकांना सामावून घेणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं करणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय। हे जे बंदर आपण बांधतोय हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये जेएनपीटी पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही। 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।